एखादी स्त्री जर का झुरळाला पालीला घाबरत असेल, लांबून पण बघून जर का घाबरत असेल आणि ते झुरळ किंवा पाल अचानक जर का तुमच्या बाळाच्या किंवा मुलाच्या जवळ जाताना, त्याच्या अंगावर जाताना तुम्हाला दिसलं, तर तुम्ही काय कराल? ऑफकोर्स तुमची सगळी भीती बाजूला जाते. तुम्ही जे काय हातात येईल त्याने तुम्ही त्याला झुरळाला किंवा पालीला तुम्ही मारता. थोडक्यात मर्दिनीची कथा हीच आहे की एक आई जेव्हा तिचा काय म्हणतात सहनशक्तीचा अंत होतो, तेव्हा तिच्या आतमध्ये असलेली ती मर्दिनी कुठल्या पद्धतीचं रूप घेते आणि ती कसं त्या राक्षसाला किंवा त्या संकटाला दूर करते, संपवते, ही मर्दिनीची गोष्ट आहे. आणि तुम्ही म्हणजे जसं एक सर जसं म्हणाले की कॉक्रोचला घाबरणारी, पण तिच्या आयुष्यात असं काही घडतं की ती कशी त्या कॉक्रोचला मारायला तयार होते आणि तिची भीती जाते आणि ती कसं त्या कॉक्रोचला मारते. सो मला असं वाटतं की हे प्रत्येक स्त्रीमध्ये असतं की ती जरी साधी बोळी असली दिसत असली तरी कधीतरी कुठेतरी एक अशी वेळ येते जेव्हा ती तिच्यातली ती मर्दिनी जागी होते आणि स्वतःच्या बाळाला का स्वतःला वाचवण्यासाठी एक वेळ अशी येते की ती तो मर्दिनीचं रूप धारण करते, देवीचं रूप धारण करते. सो असंच काही होतं या अंजलीच्या आयुष्यात आणि मग ती कशी मर्दिनी होते. तोंडे नावाचे एक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करतो आहे. परत एकदा पोलीस परंतु हा वेगळ्या स्वभावाचा, थोडा विक्षिप्त म्हणता येईल असा, थोडा अग्रेसिव्ह, ज्याला आपण अग्रेसिव्हला मराठीत काय म्हणतात, रांगडा आक्रमक असा जरा माणूस आहे तो. तर तो माणूस साकारतो, ज्याची या चित्रपटामध्ये सगळ्यांचीच महत्वाची भूमिका आहे. पण काय म्हणू आपण त्याला, हा चित्रपट ज्या 4 खांबांवर आहे आधारलेला, प्रमुख पात्र म्हणू शकतो आपण त्याला. तर त्या या पात्राशिवाय ही कथा जिथे कुठे आता जाते तिथे जाऊच शकली नसती. असेच पात्र, सगळी पात्र याच्यामध्ये त्याची कथा, पटकथा, म्हणजे ही कथा अशी आहे ना, ही कथा जर समजा लहानपणीच काही पुस्तकांमध्ये जर सामील केली ना तर फार बरं होईल. की लहानपणापासूनच मुलांना हे कळू देत की कशा प्रकारे तोंड द्यायचं असतं. आणि आपल्या साहस कथा आहे ही, एका स्त्रीची तिच्या आतमध्ये, म्हणजे जसं श्रेयसने सांगितलं की मर्दिनी, महिषासूर मर्दिनी आपण म्हणतो देवी. तर ते कधी आलं, जेव्हा आता बास झाला बाबा राक्षसांचा हा त्रास, आता त्याचा नायनाट करण्यासाठी ती अवतरली. हा ना, शक्तीची वेगवेगळी रूपं आपण म्हणतो तर तसं. तर त्या सगळ्या या कथेमध्ये गायतोंडे सुद्धा एक असा याचा भाग आहे की जो या मर्दिनीच्या आयुष्यात येऊन त्या मर्दिनीच्या त्या प्रवासात त्याचा एक महत्वाचा भाग आहे. तर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला चित्रपट जेव्हा ऐकवला श्रेयसनं, श्रेयस फार सुंदर ऐकवतो आणि हो, त्याकडे स्टोरी टेलिंग फार चांगलं आहे त्याचं. आणि तो सगळं सांगत होता तेव्हा कळत होतं की अर्थात मर्दिनीचं काम तर मी करू शकत नाही, कारण स्त्री नाही. तर मग त्याच्यानंतर महत्वाचं जर पात्र पुरुषांकडे, मला जिथून ऐकायला विचारलं, हो मर्दिनी तर मी आहे, माझा गायतोंडे नाही. पण जो सपाट पण अप्रतिम, इव्हन हिचा तर अप्रतिम रोल आहे, माझाही आहे, अभिजितला सुद्धा इतका सुंदर रोल आहे ज्याच्याविषयी तू बोलावं. तो 4था खांब म्हणजे मी चित्रपटातला. आणि एखाद्या गणवेशातल्या अधिकाऱ्याची भूमिका करावी असं फार मनात होतं. हे मी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये बोललो सुद्धा आहे. ती माझी इच्छा या निमित्तानं पूर्ण झाली. इन्स्पेक्टर विक्रांत सुर्वे असा हा यंग, तडफदार, खूप आतमध्ये आग असलेला असा पोलीस ऑफिसर आहे. सरांचा ज्युनियर आहे, त्यामुळे अनेकदा माझ्या या अतिउत्साही वागण्याबद्दल त्यांच्याकडून बोलणी खात असतो, त्या नादात काही चुकाही करत असतो.
पण आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पोलीस अधिकारी किंवा माणसं दिसतात. म्हणजे ते पोलीस अधिकारी आहेत म्हणून वेगळं काही त्याच्याबद्दल बोलणं नाही, पण माणूस म्हणून त्यांचे अनेक पैलू आपल्याला जाणवत असतात. की एखाद्याला जेन्युनली मदत करायची असते, एखाद्याला त्याच्यात काहीतरी सुप्त हेतू असतो त्याचा. तर अशा काही गोष्टींचं कॉम्बिनेशन असणारी ही काय म्हणू इंडस्ट्री नाही म्हणतात, काय पोलीस डिपार्टमेंट आहे. अशा अनेक प्रकारचे लोक त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आहेत. त्यातले खूप चांगले पैलू या निमित्तानं या 2 कॅरेक्टर्सच्या रूपात आपल्याला दिसतील. प्रार्थना बेरे अंजलीचा जो रोल करते, तर आपल्याला नेहमी कायद्यांमधल्या पळवाटा किंवा आतल्या गोष्टी सांगणारा एखादा कोणीतरी एक ऑफिसर असतो की ज्याला आपण अगदी पोलिसांनी लायसन्स नाही म्हणून किंवा आपल्याला सिग्नल तोडताना जरी पकडलं तरी पटकन एक फोन करतो, सर बघा ना, जरा यांच्याशी बोला ना. तर अशा प्रकारचा हा अत्यंत मदत करणारा संवेदनशील असा अधिकारी आहे जो तिच्या आयुष्यामध्ये तिला कर्तव्यदक्ष आणि आपली भूमिका पार पाडूनही मदत करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग पुढे काय काय घटना घडतात हे बघणं फार रंजक ठरेल चित्रपटामध्ये. कारण आता पोस्टरवर जितकं दिसतंय ते मला असं वाटतं की टिप ऑफ द आईसबर्ग आहे. त्या मागे खूप घटना, खूप ड्रामा, ज्या इंटेन्सिटीचं ते पोस्टर दिसतंय, ती कथा पडद्यावर बघताना फार मजा येईल. कारण ग्रोईंग अप मी काय किंवा दीप्तीने काय आम्ही दिवार, त्रिशूल, शोले, किंवा म्हणजे अगदी अशी बनवा बनवी, मग नवरा मिळे नवरीला, ऐका घरात धरू, सचिनजींच्या बऱ्याच फिल्म, धूम धडाका वगैरे असे कमर्शियल फिल्म्स बघून मोठे झाले. त्यामुळे प्रोडक्शन करताना दरवेळी डोक्यामध्ये असं असतं आमच्या की अशी एखादी कमर्शियल काहीतरी फिल्म आणि मसालेदार असं काहीतरी आपण प्रेझेंट करूया. सो तशा पद्धतीचं त्या जॉनरची फिल्म ठीक आहे. अजयच्या डोक्यात ही गोष्ट आली आणि मला त्यांनी ती गोष्ट पाठवली होती वाचायला, जी काही दिवस मी वाचू शकलो नव्हतो म्हणून मग त्यांनी परत एकदा आठवण केली, वाचली का. सो कथा वाचल्या मला 5व्या मिनिटात म्हणजे हे पोस्ट बॉयजच्या बाबतीतही झालं होतं, हे सनई चौघड्याच्या बाबतीतही झालं होतं की ऐकता क्षणी, पोस्ट बॉयज तर अगदी फोनवर त्यांनी सांगितली, सनई चौघडे पण राजीवनी असंच गोष्ट आम्ही भेटलो आणि सांगितली. आणि ऐकता क्षणी कुठेतरी जेव्हा आपल्याला असं वाटतं की काहीतरी आहे या गोष्टीमध्ये आणि ही डेव्हलप छान होऊ शकते आणि आपण हिला प्रेक्षकांसमोर आणली पाहिजे. सो तशी ती गोष्ट मला तेव्हा वाटली. त्याला कशी सुचली, काय सुचली हे मला वाटतं तो जास्त नाही ते आता जसं त्यांनी सरांनी उदाहरण दिलं तसंच की एक बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या शेजारच्या एका बाईवरनच सुचलेली कल्पना आहे ती की कुणाच्याही बरोबर एक साधी गोष्ट घडते आणि त्याचं रूप किती मोठं होत जातं. आणि जनरली बायकांच्या मनात गोष्टी खूप राहिलेल्या असतात, त्या कधी आपण जसं सर मगाशी म्हणाले सहनशक्ती संपली की ती एकदा संपली की मग ती जागृत होते, तोपर्यंत ती सहन करत जाते. तसंच ना म्हणजे खूप प्रश्न घेऊन त्या बायका वावरत असतात समाजामध्ये आणि ते एकदा ब्लास्ट झालं की मग त्या बाईचं जे रौद्र रूप असतं ती कोणाचंही ऐकत मग ती मरलेली. आणि तो प्रश्न सुरू होतो साध्या अगदी लहानपणापासून असतो तिच्या आणि मग ते भरत जातं म्हणतात ना, ते संपल्यानंतर मग तर त्याच्यावरनच ते करायचं होतं आणि अख्ख्या फॅमिलीला, अख्ख्या कुटुंबाला बसून विचार करायला लावणारे एंटरटेनिंग अशी करायची होती. आणि तशी मला वाटतं पण असा प्रयत्न तरी नाही झालीच. रिव्हेंज स्टोरीज आपण खूप पाहिलेल्या, जसं तू म्हणालास की आईनं अमुकचा बदला घेतला, वडिलांनी मुलासाठी म्हणून बदला घेतला किंवा मुलानं आई वडिलांसाठी बदला घेतला, अशा अनेक कॉम्बिनेशन्स मध्ये आपण ते पाहिले. पण असं होऊ शकतं की उद्या चैत्राली गेले काही दिवस एखाद्या गोष्टीचा त्रास सहन करते आणि तिच्या मनातही कधी न आलेली घटना किंवा गोष्ट तिच्या हातून घडली. म्हणजे आपण अनेक कैद्यांना विचारल्यानंतर, महिला कैद्यांना असं होतं की त्या रागाच्या परत मला कळलं की मी उडवलं त्याला, तिचं डोकंच कापून टाकलं किंवा काहीतरी इतकं भयान काहीतरी घडलं तिच्या हातून की ज्याची आपण कुणीच कल्पना केली नसेल. तर जसं आम्ही आमच्या यापूर्वीच्या इंटरव्ह्यूमध्ये माझ्याकडून बोलताना असं 1-2 वेळेला आलं की हनुमानाला जसं त्याच्या शक्तींची जाणीव करून द्यावी लागली होती, तसं जर एखाद्या वेळेला तशी वेळ अंगावर आल्यानंतर अत्यंत सर्वसाधारण आपल्या सगळ्यांसारखी रोज जाऊन जॉब करणारी, आपल्या मुलीचा सांभाळ करणारी, नेहमीच प्रॉब्लेम असणारी एखादी स्त्री कुठल्या लेवलला जाऊ शकते. कारण आपल्याला कोणीतरी फसवलं, आपण गप्प बसतो, चिडचिड करतो, लिगल मार्गाने जातो, जास्तीत जास्त काय शिवीगाळ करतो, क्वचित प्रसंगी मारहाणीचे प्रसंग कधी कधी असं पण म्हणतो की अरे जाऊ दे ना, आपण कशाला ऍक्शन पडायचं.
कशाला तिकडे बोला. पण हे बॅरियर्स एकदा मोडले किंवा मोडावे लागले की आपल्यालाही माहिती नसलेल्या कुठल्या शक्ती एखाद्या देवीसारख्या एखाद्या स्त्रीमध्ये येऊ शकतील, अशी ही कथा आहे. आणि मला ते फार आवडतं. इट इज नॉट अ रिव्हेंज स्टोरी और समथिंग लाईक दॅट, पण ही स्वतःच्याच शक्तींची जाणीव झाल्यानंतर एखादी स्त्री कुठल्या लेवलला आपल्या मुलासाठी, मुलीसाठी किंवा स्वतःसाठी उभी राहू शकते, अशी ही कथा आहे. सो मला त्याची ती ब्युटी फार आवडली. गोष्ट बांधायला घेतली. मला असं वाटतं की मी आणि माझा लेखक महाबळेश्वर नार्वेकर आणि आम्ही दोघांनी जेव्हा बांधायला घेतली तेव्हा जेव्हा आमचंच जवळपास 17 ते 18 ड्राफ्ट झाले. जेव्हा अशा प्रकारचा विषय असतो त्यावेळेस दरवेळेस प्रेडिक्टेबल गोष्ट करून चालत नाही. तुम्हाला म्हणजे कमर्शियल अँगलनी म्हणून बोलतोय की अरे हा आता हे असं होणार, हा असं जर झालं तर मग तिकडे सगळं समजतं. मग ती 17-18 ड्राफ्ट झाल्यानंतर मग आम्ही सरांबरोबर बसलो. मग सरांचे काही सजेशन्स होते, त्याप्रमाणे बांधत 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 गेलो. ऑफकोर्स त्यांनी खूप काम केलं असल्यामुळे आज एवढं कॉन्टेंट आहे, म्हणजे कॉन्टेंटच कॉन्टेंट आहे. आणि प्रत्येक जण काही ना काहीतरी करतोय, प्रत्येक जण वेगळा काहीतरी विचार करतोय, तो काहीतरी वेगळं करून पण अपलोड सॉरी, करतोय. त्याच्यामध्येच तर त्यांची विजन इज व्हॉट स्टँड्स आउट, राईट. म्हणजे ह्या सगळ्या नॉईज मधनं त्या एका माणसाची विजन इज व्हॉट मेक्स द फिल्म, राईट. Absolutely. सो कटिंग द होल, म्हणजे येस आधी बघितलेलं आहे, या गोष्टीने आपण इन्स्पायर्ड असतो अँड ऑल ऑफ दॅट. पण ह्या सगळ्यामध्ये वाईल वी आर वॉचिंग, वाईल वी आर रिडिंग, आपली एक विजन डेव्हलप होत असते कुठेतरी. अँड दॅट इज द स्टोरी, दॅट इज द विजन दॅट यू वॉन्ट टू पोर्ट्रे ऑन स्क्रीन, राईट. त्यातून मेसेज निर्माता म्हणूनच नाही, पण कलाकार म्हणून पण आम्ही रोजच काही ना काहीतरी अभ्यास करत असतो, रोज आमची प्रॅक्टिस करत असतो. तसंच निर्माता म्हणून पण तुम्हाला अभ्यास केलाच पाहिजे की आज काय चाललंय, लोकांना काय आवडतंय, त्यांच्या हॅबिट्स कशा चेंज होत आहेत, किती किती काळाने चेंज होत आहेत. मग तुम्ही जे करताय तो विचार त्यातल्या त्यात जर का तुम्ही एक 50 मित्रांना सांगितलं तर त्यातले किती जण त्याच्यावर म्हणजे ओके म्हणतायत, किती जण म्हणतात की नाही यार आमच्यासाठी वर्क नाही करत आहे. हे सगळे फॅक्टर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. कलेक्शन्स कसे होत आहेत ऑल्सो. म्हणजे मगाशी पण मी एक गोष्ट म्हणालो की आम्ही जेव्हा सुरुवात केली या सगळ्या कथेला बांधायला, तर साधारण मागच्या वर्षी जून जुलैचाच काळ होता. आणि जेव्हा मी काही मित्रांना सांगितलं की असं असं प्लॅन करतोय प्रोडक्शनचं, तेव्हा मला खूप जण म्हणाले की वेडायस का, काय परिस्थिती आहे बघतोयस का, लोक जात नाहीये थिएटर्समध्ये, कुठे प्रोडक्शनचा काय विचार करतोय, पैसे घालतोय, जपून ठेवतोय पैसे, नको नको नको, खूप जण म्हणाले. आज आता या वर्षी पहिल्या 6 महिन्यामध्ये मराठी इंडस्ट्रीचा टर्नओव्हर ऑलमोस्ट 200 करोडच्या आसपास गेला, विच इज अ फेनॉमिनल फिगर फॉर आवर इंडस्ट्री, यु नो. आणि हे 6 महिन्यामध्ये या घडामोडी झाल्या. स्टार्टिंग विथ क्रांतिज्योती विद्यालय, की इतकी छान त्यांनी सुरुवात केली पहिल्या आठवड्यापासूनच, की त्याच्यानंतर येणारे सिनेमे अगं सुनबाई असो मग किंवा राजा शिवाजी, तुंबाडची मंजुळा, देऊळ बन 2, फेनॉमिनल बिझनेस करत असतील. आणि सडनली म्हणजे थिएटरमध्ये मराठी फिल्म्स दिसत आहेत आता, यु नो. सो मला असं वाटतं की कुठेतरी ही निर्माता म्हणून आपली जबाबदारी ज्या इंडस्ट्रीने आपल्याला उभं केलंय त्या इंडस्ट्रीला आपण कसं सोडून देणार. म्हणजे या इंडस्ट्रीने सगळं दिलंय, त्यामुळे आपल्याला पण जे काय करायचं ते याच्यासाठीच करायचं. आणि उद्या जर का मला हवं असेल की अजून बाहेरच्या 4 लोकांनी येऊन पैसे टाकावे, तर त्यांना कॉन्फिडन्स द्यायला मी पण पैसे टाकले पाहिजेत ना. ते मला म्हणतील अरे तू नाही पैसे टाकत तुझे, आणि तुला असं वाटतं की आम्ही याच्यात पैसे टाकावे कशाला. सो इट इज इम्पॉर्टंट दॅट वी शो देम दॅट कॉन्फिडन्स, वी शो देम द फेथ की नाही बाबा मला कॉन्फिडन्स आहे माझ्या इंडस्ट्रीवर, मला कॉन्फिडन्स आहे माझ्या प्रेक्षकांवर की मी चांगलं प्रोडक्ट बनवलं तर ते 100% येणार. आणि दे आर प्रूव्हिंग इट. त्या 6 महिन्यामध्ये प्रेक्षकांनी प्रूव्ह केलं सगळ्याच गोष्टींनी. तू एक सिनेरिओ कसा बघतोयस, कारण की तू आता ते सगळं बघतोयस, कारण तुझे सिनेमे आता चित्रपटगृहात आहेत आणि प्रेक्षक येत आहेत, गर्दी करत आहेत. आत्ताच्या प्रेक्षकांकडे बघून तुला काय वाटतं? एक तर सकारात्मक ऊर्जा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की हो आपण त्यांची मुलं, आपण भालजी पेंढारकरांची मुलं, दादासाहेब फाळकेंची मुलं, आपण व्ही शांतारामांची मुलं, आपण तो वारसा आपण कमलाकर तोरणे साहेब असतील किंवा आपण ही राजा परांजपे असतील किंवा आमचे ज्यांची नावं श्रेयसने घेतली सिनियर महेश पुढारे सर असतील, ज्यांनी सिनेमास्कोप पहिल्यांदा मराठीमध्ये आणला, सचिनजी पिळगावकर असतील, असे किती नवीन नवीन प्रयोग केले सिनेमा करायचे. तेव्हा कुठे कुठे जायचे ते अभ्यास करायला, जाऊन अभ्यास करून येऊन मग ते करायचे. सो खरे तर मला असं वाटतं की एक तर हे वाटतं की ह्या सगळ्या माणसांनी इथपर्यंत आणले, प्रेक्षक सुद्धा त्यांनी घडवले.
आणि चित्रपट म्हणजे आपल्याकडे ना मराठीमध्ये नेहमी एक गोष्ट आपण जर नीट पाहिली ना तर आपल्याकडे आता तुमच्या ऑफिसमध्ये सगळं साहित्य, संत परंपरा, साहित्य तेव्हा संत परंपरेतून पुढे जाऊन आपल्या साहित्यिकांनी जे काही निर्माण केलं, काव्य निर्माण केलं, ह्याचं सगळ्याचा व्यासंग घेऊन जगणारी आपला प्रेक्षक आहे बरं का. त्याबरोबर त्यांची मनोरंजनाची अपेक्षा आहे. आणि या आत्ताच्या OTT आणि या सगळ्यामुळे माझी 16 वर्षाची मुलगी ही कोरियन सिनेमा पण बघते, ती हॉलिवूडचा सिनेमा पण बघते, ती मल्याळम सिनेमा पण बघते, ती मराठी सिनेमा पण बघते. मग माझ्या आईच्या वयाची व्यक्ती, माझ्या आजीच्या वयाची व्यक्ती, माझ्या मुलीच्या वयाची, यांचा लसावी काढून आपण काय त्यांना देऊ शकतो. आणि जर का ते त्यांना आवडत असेल तर मग ते येतात प्रेक्षक बनून तुमचे सिनेमा बघण्यासाठी आणि ते तुमच्या सोबत उत्सव साजरा करतात. म्हणजे ना काय होतं ना गंमत, सिनेमा आपण एक बघू शकतो, ते आपल्या मोबाईलवर गोष्टी बघतो, पण जेव्हा कोण कुठल्या किती पैसे त्याच्याकडे आहेत, कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, कोणाचं राहणीमान कसं आहे, शिक्षण कसं आहे वगैरे सगळं आलाहिदा होतं. त्या अंधारात ना आपण एक जिन्सी एक गठ्ठा होतो, एक समूह म्हणून काहीतरी घेण्यात किंवा अरे बापरे घाबरणं, उत्साही होणं, उत्कंठा वाढणं, सगळं एक गठ्ठा असंख्य माणसांचं एकत्र चालतं ना. हे एकत्र असणं हे फक्त चित्रपटगृहातच शक्य आहे. आणि ते जेव्हा आत्ता बघतो ना, आपणच आपल्याला माहिती आपण हा डायलॉग घेतलेला आहे, पण त्या संवादावर, त्या प्रसंगावर जी काही मेहनत घेतली त्याच्यावर लोकांना हसताना, रडताना, टाळ्या वाजवताना बघतोय ना, तर तेव्हा असं वाटतं की किती छान आहे ना. आपण म्हणजे कुसुमाग्रजांचं ते आहे बघ कविता आहे की नाटक सुरू करण्यापूर्वी मी जसा होतो, नाटक संपलं मी एक होतो आणि आता नाटक संपलंय मी 1000 लोकांमध्ये वाटला गेलो आणि त्या 1000 लोकांबरोबर मी, म्हणजे मला नेहमी हे फॅसिनेटिंग वाटतं ना ऍक्टर म्हणून की तुम्ही 1000 लोकांच्या मनामध्ये राहता. माझा पत्ता एक असतो पण मी कुणाकुणाच्या मनामध्ये राहतो. लोक मला घेऊन फिरतात, लोक आनंदाने सेलिब्रेट करतात. जर का तुम्ही त्यांना चांगला कंटेंट दिला तर तुम्ही बघा काय होतं. जर तुम्ही जर फक्त ग्लॅमरच बघणार असाल प्रार्थना बेहरेमध्ये तर तुम्हाला ग्लॅमरच दिसेल, पण त्याच्या मागे एक वेगळा रोल मिळाल्यानंतर काय करू शकते एखादी ऍक्टर. सोनाली कुलकर्णी आपली जी आहे, छोटी सोनाली कुलकर्णी, कधी पाहिलं होतं तिला अशा भूमिकेत? तीही आल्यानंतर कळलं ना. नेहा पेंडसे कुठे माहिती होतं की असं काम करू शकते नेहा, पण संधी तर मिळाली पाहिजे ऍक्टरला. मग ती संधी प्रार्थनाला, अभिजितला आणि मला सुद्धा जेव्हा निर्मात्याकडनं, दिग्दर्शकाकडनं, जरी ते मित्र असले जेव्हा दिग्दर्शक निर्माता यांच्याकडनं मिळते तेव्हा मग ते आम्ही करू शकतो. आणि जर का ते योग्य पद्धतीने केलं तर प्रेक्षक काय करतात हे आपण बघतोय. म्हणजे प्रेक्षक, मला नेहमी वाटतं प्रेक्षक राजा असतो. प्रेक्षक राजा असतो आणि कधीच मला ती माणसंच नाही आवडत की आहे त्याला प्रेक्षकांना काय कळतंय, माझा सिनेमा त्याच्यापेक्षा मोठा, मग तू घरी बनव, घरी बघ, तुझे किंवा ज्यांना तुझा सिनेमा कळतो त्यांना तू दाखवावा. प्रेक्षक आपल्या घामाचे कष्टाचे पैसे घेऊन येतो. कितीतरी गोष्टींना जात असतात माणसं त्यांच्या आयुष्यात. मग ते काय समाजामध्ये असेल, घरी असेल, किती गोष्टी असतात. ते येतात तुम्हाला सेलिब्रेट करण्यासाठी, आपला वेळ आणि पैसा खर्च करून येतात मनोरंजन करून घेण्यासाठी. मग त्यांचा तो अधिकार आहे बॉस, आणि तो जर पूर्ण झाला तर आपण बघतोय की काय होतंय. आणि मला खात्री आहे की बॅक टू बॅक आता मी या तीनही गोष्टींमध्ये आता राजा शिवाजी अपघाताने झालं, एका कलाकाराने ते सोडलं, माझ्याकडे आलं, झालं. तो सिनेमा चालणारच होता पण तो चालला, त्यात मी आहे. आता तुंबाडची मंजुळा तर दिग्दर्शकाला वाटलं म्हणून त्याच्यात आहे, पण तो आधी बनलेला होता. आज तो आता बॅक टू बॅक ते सलग येतात. तर हे योग असतात. मला असं वाटतं हे योग आहे. आणि माझं सुदैव आहे की मी या पट्ट्यामध्ये सामील आहे. पुढचेही म्हणजे रेल्वेचा डबाच आहे यावर्षी, पण पुढच्या वर्षी काय आहे मला माहित नाही. तू खरंच, आणि तू पण म्हणाली की तुझ्या करिअरच्या टप्प्यावरचा तो महत्वाचा सिनेमा आहे. प्रेक्षकांनाही ते आवडलं. आता तुझ्याकडनं अपेक्षा वाढलेल्या आहेत प्रेक्षकांच्या, असं तुला वाटतं का? आणि तुला प्रतिक्रिया काय येतात हा एक प्रश्न. आणि त्याला जोडून मर्दिनीचं जेव्हा पोस्टर रिलीज झालं तेव्हाच्या तुला प्रतिक्रिया काय होत्या? कारण की
ते जे आवड नव्हतं, प्रार्थना म्हणजे प्रार्थनेच्या चाहत्या वर्गामध्ये वाढ झाली त्या सिनेमानंतर, आणि प्लस मर्दिनीचं पोस्टर आल्यावर आणखीन वाढ झाली असेल, तर ह्या दोन्ही गोष्टींबद्दल काय सांगशील? तेच मी म्हणते, अनफॉर्च्युनेट की माझं ना यावर्षी बॅक टू बॅक सगळं चांगले सिनेमे येत आहेत, घडतायत, आवडतायत लोकांना. पण ना मी एक कलाकार म्हणून एवढा विचार करते की मला जी संधी मिळाली ना ती मला माझे 100% द्यायचे. मी नाही बघत एवढं की हा सिनेमा मला कुठच्या थरावर काय घेऊन जाणार आहे. आता ह्या सिनेमाकडनं लोकांच्या एवढ्या अपेक्षा होत्या, तर नेक्स्ट फिल्ममध्ये मला आणखीन करायचं हे ऑफकोर्स असतं, पण मला माझ्या ताटात जेवढं आलंय तेवढं मला बेस्ट करायचं. हे मी कुठल्याही म्हणजे माझी पहिली फिल्म जय महाराष्ट्र डावा भटिंडापासून ते आजच्या फिल्मपर्यंत मी विचार करत आले. राहिला मर्दिनीचा प्रश्न, तर ना मी त्याच्या आधीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये पण बोलली होती की मला जेव्हा प्रश्न विचारायचे तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की ना खरंच असं काहीतरी करायचं की जिथे प्रार्थना बेहरे इन अँड ॲज असं होईल, काहीतरी असं घडेल की तो माझा सिनेमा असेल, पोस्टरवर मी असेल, हे असं मी विचार करायचे ऑफकोर्स. आणि जेव्हा असा सिनेमा माझ्याकडे आला अशा पद्धतीने जेव्हा मला विचारलं गेलं, आणि ते पण यांच्याकडनं ज्यांच्याबरोबर मी 1.5 वर्ष काम केलं होतं, त्यांनी मला बघितलंय मी कशा पद्धतीचं काम करते, आणि तेव्हा त्यांचे पण एक्सपेक्टेशन्स वाढले होते. जसं आता तू म्हणते की प्रेक्षकांचे वाढले, तसे त्यांचे पण वाढले होते. आणि त्यांनी जर ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे तर ती मी व्यवस्थित पूर्ण पाडीन की नाही ह्याच्यापासूनचे इतके प्रश्न होते. आणि सुरुवातीला ऑफकोर्स खूप धाकधूक होती, पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने सगळं घडून आलंय टचवूड, तर जसं मी म्हणाले की अगं सुनबाईच्या वेळेला की लोकांनी मला वेगळी प्रार्थना बेहरे बघितली, ग्लॅमरस होती पण तरीही वेगळी प्रार्थना बेहरे होती, तर ह्या वेळेला तर मी असं म्हणेन की मी अगदीच वेगळी, म्हणजे अशी प्रार्थना बेहरे जसं जितू सर पण म्हणाले कधीच कोणी नाही बघितली. आणि मला असं आश्चर्य वाटते की खरं सरांनी मला असं बघितलं. खरंच मी अजूनही म्हणजे मी कास्ट झाल्यावर पण मला आठवतं मी शरद सरांना फोन केला होता की सर खरंच हा रोल मी करते ना, म्हणजे खरंच तुम्हाला हवंय ना, तुम्हाला मी दिसलीये ना या रोलमध्ये. तर ते काय का अजय सर म्हणाले येस वी आर कन्व्हिन्स्ड आणि तू करशील. सो मला असं वाटतं क्रेडिट गोज टू देम. आणि आता मी ते पूर्ण करायचा प्रयत्न केला. नाव माय ऑडियन्स विल डिसाईड ते कसं वाटतंय, त्यांना कितपत आवडतं. जसं ती प्रार्थना म्हणाली तसं आम्ही एकत्र काम केलंच होतं एका मालिकेमध्ये, तर ते होतच, तो काय मुद्दा नाही. पण जेव्हा परफॉर्मन्स म्हणजे परफॉर्मन्सचा एक मुद्दा असतो, पण ऑल्सो ती व्यक्ती कशी आहे, तो माणूस कसा आहे, ती बाई कशी आहे, हे सुद्धा पर्सनली माझ्यासाठी या गोष्टी पण खूप मॅटर करतात. म्हणजे वेन यू आर वर्किंग विथ समवन ना, तेव्हा ते काम तर ठीक आहे तुम्ही करा, म्हणजे खूप मस्त ऍक्टर असेल की जो म्हणजे फाडून टाकतो, पण माणूस म्हणून जर का तो व्यक्ती चांगला नसेल ना, तर मग तो एक्सपिरियन्स आहे ना तुमच्यासाठी खूप अगली होतो. ते नको असतं. आपण सेटवर जातो, सगळे 25-30 दिवस सगळे एकत्र काम करत असतात, दिवस रात्र काम करतात, असं गंमत आली पाहिजे, मजा वाटली पाहिजे, सगळ्यांना असं वाटलं पाहिजे अरे यार थोडं अजून 2-3 दिवस तरी शूट चालायला हवं होतं. हा एक्सपिरियन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण इट इज वन ऑफ, त्याच्यासाठी आम्ही या क्षेत्रात आहोत ना, की आम्ही ते एन्जॉय करण्यासाठी. सो ती माणसं पण कशी आहेत हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. परफॉर्मन्स तर आहेत, आणि इफ यू आर सिन्सिअर देन यू विल पुट इन मोर दॅन 100%, हे पण मला माहिती यु नो. सो जे आज इथे ऍक्टर्स तुम्हाला दिसत आहेत, सो माझ्यासाठी हे दोन्ही फॅक्टर्स खूप इम्पॉर्टंट होते. ओके, की परफॉर्म ते करतायत, त्यांच्यासाठी चॅलेंजिंग रोल्स आहेत, प्रत्येकासाठी जे रोल्स आहेत ते त्या व्यक्तीने, मी त्यांना त्या रोल्समध्ये बघितलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटलं की नाही, मला ह्यांना असं काहीतरी वेगळं बघायला मला आवडेल. यु नो, मी जेव्हा थिएटरमध्ये जाईन आणि बघेन तेव्हा मला ह्यांना असं काहीतरी बघायला आवडेल. आणि ऑफकोर्स आय नो की जर का त्यांना असं चॅलेंज दिलं तर ते काय करू शकतात, ते किती मेहनत करतील त्यासाठी, यु नो जीवाचं रान करतील, जे माहिती असतं ना. देन दॅट वॉज माय क्रायटेरिया. अजयचं काय होतं, नाही काय होतं की तिला आधी जसं बघितलं माझ्या डोक्यात असं होतं की ती तशाच पद्धतीची प्रार्थना माझ्या डोक्यात नव्हती. इव्हन आम्ही जेव्हा बोललो तेव्हा सरप्राइझिंगली त्यांना पण सरांना असं वाटत होतं की हे व्हिज्युअली वेगळं दिसणार आहे सगळंच एकंदर, आणि ते प्रेक्षकांना त्यात जर आईला असं जर झालं ना तर ते प्रार्थना तशी दिसणं आणि अशा प्रकारे प्रेझेंट करणं हे म्हणजे ते की त्याला करेक्ट बसेल आणि लोकांना आवडेल. बेसिकली प्रेक्षक म्हणून मला बघताना आईला हे वेगळं काहीतरी हे मला बघायला आवडेल. किंवा अभिजित पण आणि इव्हन जितून इव्हन जो रोल केलाय की वेळ नुसता तो इन्स्पेक्टर आहे असं नाही, त्याचे कंगोरे त्याचे वेगळे आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे आहेत त्यांचे. तिरपागडा आहे तो बोलताना,
तो जो त्याचे कॅरेक्टर आहे ते. पण त्याच्यात गंमत या दोघांनी पण एवढी आणली आहे ना की आम्ही जे स्क्रिप्ट आम्ही जेव्हा बांधत होतो, आम्ही जेव्हा डायलॉग स्क्रिप्ट पण वाचलं ऐकलं, पण जेव्हा आम्ही करायला घेतलं आणि जेव्हा फ्लोअरवर गेलो तेव्हा मला पण बघताना आईला म्हणजे आउटस्टँडिंग काम केलंय. म्हणजे जितेंद्र जोशी अभिजित बरोबर तर मी पहिल्यांदा काम करतो, तर म्हणजे हे बघायला मजा येईल, हे कॉम्बिनेशन बघायला मजा येईल प्रेक्षक म्हणून म्हणतोय मी. आम्ही दिग्दर्शक म्हणून म्हणत नाही. मी जेव्हा 100 रुपये खर्च करते, 200 रुपये जे काय खर्च करते, मला मजा आला पिक्चर, हे वाटलं पाहिजे. एक तर मी हात रामायणावर तुझं रामायणावर खरं बोल. तेच सांगतोय. एक तर मी वयाने या तिघांपेक्षाही मोठा आहे. ओके, त्यामुळे एक्सपिरियन्सनी मी थोडाफार यांच्यापेक्षा थोडंफार जास्त काम केलेलं आहे. त्यामुळे व्हायचं असं की जरी त्यांना कंटाळा वगैरे आलेला असला ना, आणि मग मी समोर जाऊन असं विचारलं ना, काय रेडी का, थोडं कंटाळल्यासारखं वाटलं, कंटाळा आलाय, घरी जायचंय, पॅकअप करायचंय, काय करायचंय, नाही 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 काहीतरी काय करायचं, अरे नाही नाही कमॉन कमॉन नेक्स्ट कमॉन कमॉन कमॉन, ओके असं रोडच असतं. पण असं कधी झालं नाही. म्हणजे कारण जर का आता जसं मी जेव्हा इक्बाल करत होतो तेव्हा आय वॉज सो एक्सायटेड विथ द सब्जेक्ट आणि विथ द रोल की मला असं वाटत होतं मी याच्यात काय करू आणि काय नाही, यु नो. आणि मला तेव्हा हे पण होतं की बापरे, फिल्मचं नाव इक्बाल आहे, माझ्यावर अख्खी गोष्ट आहे, आणि जर का कुठे मी माती खाल्ली तर फिल्म जर पडली तर माझ्यामुळे पडणार आहे, त्यामुळे मी असं करून चालणारच नाही. सो माझी जी एक्साइटमेंट होती, सी एव्हरी ऍक्टर, जेव्हा तुम्ही प्रवीण तांबे तो रोल करत असताना तुम्हाला असं वाटतं की नाही बॉस, प्रत्येक सीन माझा सीन आहे, प्रत्येक शॉट माझा शॉट आहे. तसं जर का तुम्ही ऍक्टर्सना चॅलेंज दिलं ना तर मग तो कधीच कंटाळत नाही. जर का त्याला असं वाटलं की मी आधी केलंय किंवा प्रोडक्शनचं असंच आहे, हा डिरेक्टर माझं काय ऐकतच नाहीये वगैरे, ठीक आहे तुला पाहिजे ना तसं करूया, हा ऍक्टरला फील आला ना की मग तिकडे सगळं समजतं. जिकडे तुम्हाला कळतं की मी व्हॅल्यू ऍड करतोय, माझा डिरेक्टर पण हॅपी आहे, माझा प्रोड्युसर इज हॅपी आणि मला अजून मजा येते, तिकडे तो नेहमी एक्सायटेडच असतो. हे माझा ॲज अन ऍक्टर हा एक्सपिरियन्स आतापर्यंतचा राहिलाय. आणि दॅट वॉज वॉट द फील वॉज ऑन सेट 24/7. म्हणजे आय एम व्हेरी व्हेरी हॅपी विथ माय ऍक्टर्स. म्हणजे कुठेच कोणाबद्दल काहीच कंप्लेंट नाही. कंप्लेंट नका, मला प्रत्येकाविषयी एक एक वाक्य हवं आहे की काय आवडलं त्यांच्या अभिनयातलं, कोणता स्पार्क आवडलं. प्रार्थनाला तिचे लिमिटेशन्स माहिती आहेत. ओके, की माझी लिमिटेशन कुठल्या गोष्टीमध्ये आहे आणि कुठल्या गोष्टीवर मी वर्क केलं पाहिजे, माझा वीकनेस काय आहे, त्याच्यावर मी कसं वर्क आहे. फॉर एक्झाम्पल तिची लँग्वेज तिला माहिती आहे तेवढी स्ट्रॉंग नाही आहे. पाठांतर चोख करते म्हणून पाठ करत राहते की नाही. मग इकडे काय की आमचा एक सीन आहे त्यात ती त्या सीनमध्ये इमोशन करेक्ट होतं, पण तिला म्हणायचं होतं आम्ही दोघी एकट्याच राहिलो. त्या सीनमध्ये ती बोलून की आम्ही दोघी एकटूच राहिलो. तर आम्ही सगळे फुटलो होतो तिकडे मॉनिटरवर बसून आम्ही सगळे फुटलो. बट शी कंटिन्यू, ती त्या इमोशनमध्ये राहिली आणि तिने तो सीन कम्प्लीट केला. सो तिला माहिती तिचे लिमिटेशन्स काय आहेत, त्याच्यावरती वर्क करते. आणि दॅट इज, ही क्वालिटी मला तिची माहिती होती. जेव्हा 1.5 वर्ष मी काम केलं तेव्हा ही क्वालिटी मला तिची माहिती होती की नाही, तिला माहिती आहे. आणि ती शाणपणा नाही करत की अरे मला येतं, मला माहिती आहे आता, नाही तसं नाही करत. आईचा रोल ना, माझी तुझी रेशीम कार्डमध्ये आई झाली आहे ना मी आता बघ, असं नाही केलं. तिला माहिती होतं की या रोलमध्ये आई आहे ती कशी आहे, तिचे काय विकनेसेस आहेत वगैरे, आणि शी वर्कड ऑन इट अँड शी केप्ट वर्किंग ऑन. सो दॅट वॉज व्हॉट आय लाईक. जितू कोणाचंच ऐकत नाही. ओके, जितू स्वतः ठरवतो. ओके, रोल ऐकल्यानंतर की श्रेयस मला हा रोल असा असा करायचा आहे, ओके मी असं असं करणार आहे, मी याच्यामध्ये हा असा असा माझा लहेजा असणार आहे, मी असं असं बोलणार आहे. ओके, काय बोलतोय तो ते सगळं करतो आणि मग तो डबिंगला येतो आणि मग तो सगळं बदलून टाकतो. पण ही क्षमता आहे त्या ऍक्टरमध्ये ते करायची, त्याच्यामध्ये ही पॉवर आहे, त्याच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे की मी आत्ता इकडे तुला एक पद्धतीने परफॉर्म करून दाखवेन, मी डबिंगमध्ये बघ मी अजून काय करू शकतो. हे जेव्हा एक ऍक्टर करू शकतो ना तेव्हा, आणि मी त्याला तो मुंबईतल्या पहिल्या दिवसापासून मी त्याला बघितलंय की तो कसा होता, तो काय त्याने डेव्हलप केलं, किती त्याने अभ्यास केलाय, किती शिकलाय आणि आज तो कुठे आलाय, ही अख्खी त्याची जर्नी मी बघितली. त्यामुळे
म्हणजे मोर दॅन अन ॲक्टर, मोर दॅन अ फ्रेंड, आय थिंक ही इज दॅट एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग पिलर ऑफ सपोर्ट फॉर मी अँड दीप्ती बोथ. हे तो मान्य नाही करणार, पण मला असं वाटतं की जितू सारखा एक अभिनेता, मित्र आणि पिलर तुमच्याबरोबर असणं इज अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग ॲसेट दॅट यू हॅव, अँड आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड टू हॅव जितू. आणि अभिजितच्या रोल बद्दल ना, तुम्ही ऍक्च्युअली जेव्हा फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला जास्त कळेल. अभिजितला मी त्याचा रोल ऐकवला ना, तेव्हा तो म्हणजे ती गोष्ट ऐकताना काहीतरी वेगळंच होतं त्या डोक्यामध्ये. त्याने ऐकलं आणि मला आणि अजयला त्याने विचारलं, अच्छा पण माझा रोल कुठला? आणि म्हटलं हा जो तुला आता ऐकवला तो म्हणाला हा मी करायचा आहे. सो जेव्हा ऍक्टरला असं वाटतं की आईला हा रोल आहे माझा, मी करायचा आहे, तेव्हा तो काय करू शकतो ज्याच्यामध्ये म्हणजे आपण जसं म्हणतो की एखाद्या स्त्रीमध्ये ते साचतं आणि मग मर्दिनी मोमेंट तिची येते. त्याच्यासाठी ही फिल्म ही मर्दिनी मोमेंट आहे असं मला वाटतं की जेव्हा त्यांनी ते ऐकलं आणि त्याला जे कळलं की ये है बॉस, इसमें मेरे को बैटिंग करना है, अब देखो मैं क्या करता हूँ. सो सिन्सिअरिटी ना फॉर मी काउंट्स मोर दॅन एनिथिंग. म्हणजे ऍक्टर ना 19-20 कुठलाही दुसरा, मी स्वतः 19-20 आहे, पण मला माहिती आहे मला जेव्हा एखादा रोल मिळतो तेव्हा मी सिन्सिअरली त्याच्यात किती मेहनत करतो. काही गोष्टी राहू शकतात, काही नाही, पण ती मेहनत आहे ना, ती सिन्सिअरिटी आहे, ती खूप काउंट करते. आणि ती मला वाटतं सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे अभिजितची, जी आजपर्यंत त्यांनी टिकवून ठेवली. आय होप त्यांनी पुढे पण ती अशीच टिकवून ठेवावी. यु नो, 1-2 सिनेमे हिट झाल्यानंतर मग ऍक्टरना असं वाटतं की आता काय, तसं करू नये. दॅट इज हिज स्ट्रेंथ, आणि ती जर असेल तर देयर इज नथिंग इन दिस वर्ल्ड दॅट कॅन स्टॉप हिम. श्रेयसबद्दल काय तो बोलत होतं ते जायला पाहिजे. दीप्ती आणि श्रेयस म्हणजे काय सांगू, म्हणजे आता काय आहे, म्हणजे आयुष्यात पहिला केक कापला त्याच्या घरी कापला, मुंबईतला पहिला मित्र. काय आठवतंय त्याला, तुला काय, त्याला काय दिसत असेल? अरे नाही ते नाही, बरं ते नाही. गंमत काय ना की जेव्हा तुम्ही स्वतःच्या घरापासून लांब जातात काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी, तर तुम्हाला ना तुम्ही तुमच्या जवळची माणसं सोडून जात असता. पण त्या अख्ख्या ज्याला मायानगरी म्हणतो किंवा अशा मोठ्या शहरामध्ये तुम्हाला बाकी काही नको असतं. तुम्हाला फक्त एक हात हवा असतो, तुम्हाला एक घर हवं असतं की जे तुम्हाला म्हणेल की हा ये ना बस. तर ते श्रेयसच्या बाबांनी, श्रेयसच्या आईनं, श्रेयसनं ते फार चांगलं केलं आमच्यासारख्या मुलांबरोबर. आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की जे आईकडनं मिळतं ते गरजेचं नाही की नंतर येणाऱ्या बायकोकडनं पण ते नाही, शक्य नसतं ते. बऱ्याच वेळा कितीतरी मित्र दूर जातात, पण नाही, उलट आम्हाला आणखी जवळ ओढण्याचं काम दीप्तीनं पण केलं. आणि यश मिळाल्यानंतर गोष्टी बदलतात. श्रेयस असा मुलगा आहे की ज्याचं यश सुद्धा आपल्याला आपलं वाटतं, ज्याचं म्हणजे आपलंच वाटतं ते. त्याचे डॉन नाईट पण आम्हाला आमचेच वाटतात. म्हणजे इतकं ते सगळं त्याच्याकडे खूप, ही इज अ गिव्हर, तो देतो. ते दीप्ती पण तशीच आहे, ती अशी असं या रे या सारे या अशीच आहे ती. तर ते घर सगळ्यांसाठी खुलं आहे सगळे. हां, पण एक मात्र आहे, पण तुम्ही जर त्याच्यामध्ये जसं त्यात तू म्हणाला की प्रामाणिकपणा सगळ्यात मोठा गुण आहे. जर का तो असं म्हणत असेल तर मग प्रामाणिकपणा जर कुठेतरी त्याला गालबोट लागला तर मग ते आड येणार नाहीत, पण मग ते दरवाजे तुमच्यासाठी कायमचं. आणि ते घराचे दरवाजे नाही, त्यांच्या मनाचे दरवाजे ते बंद करतात. तुम्ही सुखाने राहा तुमचं, आम्हाला पण सुखाने राहू द्या, असे दोघं जण आहेत. आणि फक्त एक आहे मात्र, शिस्तीच्या बाबतीत दोघेही डेंजर आहेत. म्हणजे मग तिथे निर्माता असताना मग तिथे हे नाही, म्हणजे कामाच्या बाबतीत, वेळेच्या बाबतीत सगळं काटेकोर पाहिजे. आणि मग ते परत संपल्यानंतर परत मग ते प्रेम आणि हे कंटिन्यूच आहे. म्हणजे आलं पण मस्त आहे. असे म्हणजे कुठल्याही नवीन नवख्या मुलाला जर समजा असं मिळालं ना
तर मग तू ते तसंच भाईचारा किंवा त्याला काय बंधुत्व म्हणतो ना, तर ते सगळं आहे तिकडे. आणि ते त्याच्या एकट्यामध्ये नाही, त्या फॅमिलीमध्येच ते आहे. वादग्रस्त ऍक्शन. नाही, खरं तर अजय मयेकर हे चांगले ऍक्टर आहेत. पण आणि आपण डान्सर त्याला- पण. हा? आणि डान्सर पण. डान्सचा तर व्हिडिओ व्हायरल झाला. Exactly. डान्समध्ये भाई म्हणजे ना मला मी काय म्हणतात त्याला, आता चित्रपट आपण शूट करतो तेव्हा आपल्या काही काही मनामध्ये गोष्टी असतात ना, आपण असं करू तसं करू, मनामध्ये आधी केलं त्याच्यासारखं नको वाटायला. बहुतेकदा तसं होत नाही, कारण थोडंफार आपल्या लकबी येतातच. पण ना श्रेयसच्या डोक्यामध्ये आणि अजयच्याही डोक्यामध्ये तो गायतोंडे काहीतरी होत आहे, कसं असं पाहिजे दिसायला. आणि तर ते मी करत होतो प्रयत्न. एक 2-4 प्रसंगी तर अजयने मला करून दाखवले की मेरे पण नाही असं नाही असं पाहिजे, हे असं नाही असं पाहिजे. ते केल्यानंतर मी म्हटलं की बरं वा, मी असं करतो. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, ते मेवण्यांचे पाहुणे आहे ना, मी आई शपथ सांगतो, मला वाटतं हे काय लिहिलंय, काय डायलॉग आहे का, हे काय. पण संजय दादा मला म्हणलं की तू हे कर, ते हिट होणार आहे. आपल्याला नसतं दिसत, ऍक्टरला सगळं कळत नसतं. मी ते तसं केलं, ते सुपर डुपर हिट झालं. अजय मयेकरनं मला ते सांगितलं, मी ते केलं, ते सुपर डुपर हिट होईल असं मला वाटतं. पण मी काय चेंज केलं ते काय चेंज सांगू आपण नंतर बोलू. जितूनी तो म्हणाला की मी याच्यात काय ऍक्टर आणि मी निर्माता आहे, हे खरं आहे. जितूनी एकही रुपया घेतलेला नाहीये या सिनेमासाठी. तो बोलला नाही, या सिनेमासाठी मी पैसे घेणार नाही, मी शेअर घेणार. अरे काय बोलतोय, अरे काय बोलला की नाही मला शेअर्स नाही, जर तू पैसे कमवलेस तर तू मला दे, पण मी पेनी प्रॉमिस. याचं कारण असं आहे, मी सांगतो याचं कारण असं आहे ना, खूप जुनी गोष्ट आहे. मी आता मगाशी भाऊ आकृत झालो याच्यामध्ये एक 200 रुपये 250 रुपयाची नाईट होती. किडनी स्टोनचा त्रास होत होता आणि किडनी स्टोनचं औषध आणि हे ऑपरेशन वगैरे सगळ्यात महाग गोष्ट होती. आणि तेव्हा ह्यांनी तोही काही असं लखपती वगैरे नव्हता तेव्हा, त्याचं सिरियल सिनेमे पण नव्हते, सिरियल आणि हेच चालू होतं. पण त्याने पटकन खिशात हात घातला, एक मला आठवते काहीतरी 2,500 रुपये पटकन दिले मला, हे राहू दे तुझ्याकडे, ओके. आणि ते असं नाही की बाकीचे, आता कसं होतं ना, बाकीचे आम्ही मित्रमंडळी होतो म्हणजे अर्धा चहा घेतलास तुझे 5 रुपये असं, त्यालाही हरकत नाही, तो पण हिशोबी वृत्ती असते, असायला यावी. पण आम्हाला ती शिकवली गेली नव्हती. आणि त्याच्यानंतर हे असं झालं. आणि मग आता ही जी माणसं त्यावेळेला अशी उभी राहिली, आलं लक्षात, तेव्हा त्याच्याकडे कुठे एवढे पैसे होते. आई म्हणत होती की बँकेत जॉब कर, आणि हा हिरमुसून की अरे मला नाही करायचं बँकेत जॉब, मला काहीतरी करायचं आहे जितू. मग आम्ही स्वामींच्या मठात गेलो आणि मग आम्ही प्रार्थना केली. मग अर्थात त्याचे कष्ट, तो आता जे काही बनला ते बनलाय. पण मग आता जर माझा मित्र काहीतरी करतोय, तोच माणूस ज्या माणसाने येतं, मग मी आजचा माझा जो आहे ना, माझे पैसे हे एवढे हे बोलणं खूप सोपं आहे, तो ते करेल. पण माझा मित्र करतोय, त्याचं सगळं होऊ दे, सगळं झाला बिझनेस उत्तमरित्या आहोतच ना आम्ही, कुठे जाणार आहे. आणि त्याची दानत खूप मोठी. तो जर त्यावेळेला मला हे करू शकतो, तर आताचा सिनेमा चालला तर ते माझाच सिनेमा म्हणून मी म्हटलं की असं आहे. पण मी प्रत्येक निर्मात्यासाठी असं कारण तुम्ही मला त्यावेळेला हे केलेलं फक्त माझ्या मित्रांसाठी ते आहे, आणि जुन्या मित्रांसाठी, नवीन मित्रांसाठी नाही. निर्मातेपेक्षा मी 1.5 वर्ष झाले जो माझी तुझी करत होते, त्याच्यानंतर ना वी वर अपोजिट इच अदर. सो मला सगळे असं म्हणायचं की अरे तू श्रेयस सर का म्हणते, म्हणजे आम्ही तर श्रेयस म्हणतो, बाकी सगळे ऍक्ट्रेसेस जेव्हा आम्ही बोलायचो तेव्हा अरे मी तर श्रेयस म्हणते, तू श्रेयस सर का म्हणते, का दीप्ती मॅम का म्हणते. माझा इट इज नॉट बिकॉज ते मला आवडतं का मला असं छान वाटतं. हा
खरंच मनापासून निघालेलं त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट आहे. आणि तो रिस्पेक्ट ऍक्च्युली या 2 वर्षात मी इतकं जवळून बघितलंय दोघांना की त्यामुळे कधीच माझ्या तोंडात श्रेयस सरांबद्दल श्रेयस का मग दीप्ती मॅम शिवाय येणार नाही. आणि अशा वेळेला सॉरी मी इमोशनल झालं, पण त्यामुळे त्यांनी जे म्हटलं आय नेव्हर से नो. आणि ऑफकोर्स प्रोड्युसर म्हणून त्यांनी कधीही असं जाणीव करू दिली नाही सेटवर का आम्ही प्रोड्युसर आहोत का आम्ही म्हणतो तसं. इतकं पॅम्पर्ड केलंय आम्हाला, इतकं पॅम्पर्ड केलंय फ्रॉम दी की इतकं पॅम्पर्ड केलंय. आणि त्यामुळे ना ते माझ्यासाठी पण जसं हे म्हणाले तसं की ते प्रोड्युसर नाही, माझ्यासाठी पण ते प्रोड्युसर नाहीये. ते कधी माझ्याशी तसे वागले नाही आणि कधी मी त्यांना तशा माझे प्रोड्युसर आहे म्हणून नाही बघितलं. दे आर फॉर मी माझा खूप जास्त रिस्पेक्ट आहे. आणि ते आज नाही उद्या नाही जितू सर जसं तुमचं तसं आयुष्यात कधीही कुठच्या वेळेला बोलवलं तर आम्ही देत. आणि हे त्यांना माहिती आहे. नाही कुठच्या वेळेला फार उशिरा भेटली आयुष्यात ही माणसं, असं फार मला सारखं या चित्रपटाच्या प्रक्रियेदरम्यान जाणवत राहिलं. एक असतं ना, आपण कलाकार म्हणून काम करायला सुरुवात करतो, तर माझ्या तरी आयुष्यामध्ये असं कुणी गॉडफादर किंवा असा मोठा भाऊ कधी कोणी नव्हता, किंवा फॅमिली सुद्धा इतकी मध्यमवर्गीय फॅमिलीतून आलेलं ज्यांचा कुणाचा नाटकाशी या इंडस्ट्रीशी संबंध नाही. मुंबईमध्ये घर होणारा मी पहिला असेल कदाचित, किंवा या क्षेत्रात काम करणार. तर आपल्याला जसं वाटत असतं ना की पुढे जाऊन 10 वर्षांनी 5 वर्षांनी आपण या जागी स्वतःला पाहिलं पाहिजे. सो आय रिअली लुक अप टू दीज टू. या दोघांकडे मी त्या इन्स्पिरेशनने कायम बघत असतो. आतापर्यंत श्रेयस तळपदेंकडे मी निर्माता म्हणून फार पाहिलंच नव्हतं, कारण मला ते कलाकार म्हणून एवढे आवडतात. त्यांचे चित्रपट आणि असा अभिनय जमला पाहिजे, अशी एखादी संधी मिळाली पाहिजे, किंवा जितके सहजपणे ते काम करतात आणि ते मनाला आपल्या भावतं, तसं जमेल का कधी आपल्याला? कारण मी काही तांत्रिकदृष्ट्या शिकलेलो नाही. तर आपल्याच सारखं कुणीतरी एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आज इतकं मोठं स्टार झालंय, मराठीमध्येच काय हिंदीमध्ये सुद्धा इतकं उत्तम काम करतंय म्हटल्यानंतर मला खूप वाटायचं की आपण असं व्हावं. पण निर्माता म्हणून या निमित्तानं पहिल्यांदा भेटलो. मी एकच प्रसंग सांगतो जो कदाचित त्यांच्या लक्षातही नसेल. चित्रपटाचं शूट संपत आलं होतं. आय थिंक सेकंड लास्ट डे वगैरे होता. आता 2 दिवसात आता हाती गेला शेपूट राहिलं असं होतं. आणि माझे फार महत्वाचे सीन आमचे काही चालले होते. तर ते करत असताना होतं काय, तुम्ही खूप कॉन्स्टंटली बराच वेळ काम करत असता, नाईट शिफ्ट असतात, सगळ्याच जणांची एक चिडचिड होत असते अर्धवट झोपेमुळे, किंवा खूप कामाचं प्रेशरही असतं प्रत्येकावर. तर माझ्यावरही आपल्याकडून बरं होतंय ना या नादामध्ये एका पॉइंटला थोडीशी चिडचिड झाली. आता ती अशी कुणा एका व्यक्तीवर नव्हती, ते ओव्हरऑल की जरा गप्प बसा ना, थांबा ना, काहीतरी हे करतो, शांत राहा, जरा कॉन्सन्ट्रेट नाही करताय ते वगैरे. तर तेव्हा श्रेयस सर पण होते मॉनिटरवर, अजय सर पण होते. थोडासा आवाज सोडून बोललो सर आणि मी शांत झालो, बाजूला गेलो. थोड्या वेळाने श्रेयस सर तोपर्यंत मी प्रार्थनाशी बोलत होतो की यार बघ नाही काय असं आहे, जरा शांतता नाही मिळते, काहीतरी बारीक कारण असं. आणि माझ्या लक्षात आलं ते पण उभे. तर मी मग परत एकदा तोच विषय काढला. म्हणलं सर काय म्हणजे असं नव्हतं, म्हणजे याच्यामुळे माझी चिडचिड झाली. वॉज आय वॉज ट्राईंग टू एक्सप्लेन. आता यावर अपेक्षित काय असतं की शांत हो, एवढी चिडचिड करू नकोस वगैरे. या माणसानं मला बाजूला नेलं आणि त्याने मला सांगितलं मी तुला एक गोष्ट सांगतो. तरी मला असं वाटत होतं की टिपिकल उत्तरं असतात ना की काही नाही, आपण शांत राहायचं, लोकांना कुठे बदलायला जाईल ते. तर त्यांनी इतकी वर्ष काम केल्याचा जो प्रॅक्टिकल अनुभव असतो ना की हे बघ, जर तुला तुझे नियम आणि तुझी शिस्त जर हे करायची असेल ना तर ती पहिल्याच दिवशी केली पाहिजे. त्यावेळेला जर तू सगळ्यांना सांगितलं की माझ्या कामाच्या या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, मला अमुक अमुक गोष्टींमध्ये कम्फर्ट मिळतो, तुम्ही अजिबात प्लीज आवाज करू नका, अदरवाईज आय एम नॉट कम्फर्टेबल डुईंग दिस थिंग. आणि त्याच्यात काही तो माज नाही. पण मला टेक्निकली असं वाटत होतं आपलाच निर्माता त्याच्याच सेटवर मला माज कसा करायचा हे शिकवतो. असं कोण करतं ना आणि कशासाठी करतं. पण मला एक लक्षात येतो त्यावेळेला तो निर्माता नव्हता बोलत, मला तो एक तेवढा अनुभव असलेला एक अभिनेता बोलत होता जे त्याने सुद्धा कुठेतरी फेस केलं असेल कधीतरी. सो जो माणूस 30 वर्ष वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये इतक्या मोठ्या स्टार्स बरोबर काम करतोय, त्याच्याकडून इट वॉज लाईक व्हेरी एनलाइटनिंग मोमेंट फॉर मी की बरोबर यार, म्हणजे मी ही त्रागा आणि चिडचिड करण्याऐवजी जर मी पहिल्याच दिवशी माझ्या बाउंड्रीज काही क्लिअर केल्या की ओके यार या गोष्टी नको, आपण ना या भूमिकेसाठी याची गरज आहे, शांतता नसेल तर मी नाही करू शकणार, किंवा अमुक नसेल तर मला थोडं अवघड जाईल. तर ते मी शिकलो आणि मला तेव्हा कळलं की हा माणूस म्हणून कसं आहे. आणि दीप्ती मॅमबद्दल तर काय बोलायचं, म्हणजे शी हरसेल्फ इज अ मदर. त्यामुळे आम्ही जे पूर्ण आईबद्दल तिच्या शक्तींबद्दल बोलतोय
त्या तर म्हणजे फक्त आई नसून त्या डॉग मदर सुद्धा आहे. त्याच्यामुळे घरात एक अत्यंत वाढ असं एक पुत्र जे त्यांच्या आहे, तिथपासून ते श्रेयस सरांच्या तब्येतीपर्यंत सगळं सांभाळणं हे ते कसं करतात त्यांना माहिती. त्यामुळे मला फार वाटतं की या चित्रपटाच्या निमित्तानं यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली आणि आय रिअली लुक अप टू देम. म्हणजे पुढच्या आय डोंट नो 10 वर्षांमध्ये मला स्वतःला त्यांच्या या जागी, म्हणजे फक्त निर्माता म्हणून नाही, कलाकार म्हणून नाही, माणूस म्हणून किंवा एक कपल म्हणून, मी आणि सुखदा मी फार रिलेट करतो आम्ही दोघे. म्हणजे नकळत या चित्रपटाच्या निमित्तानं सुखदा आणि दीप्ती मॅमची पण इतकी मैत्री झाली की म्हणजे दिवसाला मला अनेकदा मी बघतो की एवढं काय सतत चाललंय तिचं मेसेजेस, अशी कोण नवीन मैत्रीण आहे. तर सध्या त्या दीप्ती मॅम आहेत आणि त्यामुळे आय रिअली लुक अप टू देम आणि मला फार आनंद वाटतो की या निमित्तानं मला संधी मिळाली त्यांच्या प्रोडक्शनच्या अंडर काम करण्याची आणि कलाकार म्हणून त्यांना इतक्या जवळून बघता येण्याची. सो आय एम थँकफुल. थँक्यू. दीप्तीचा ऐकावंच लागतं, काय पर्यायच नाही. आणि प्रेमळ का होतं काम, आता प्रेमळ आहे ती, प्रेमळ आमच्याशी आहे ती खूप प्रेमळ आमच्यावर डापरत असते ती सतत. पण मी बराही वागतो ना जरा. कोण मी जरा मग मी काय वागतो बघ म्हणजे जरा मी खूप चांगला वागतो. हो हॅम्पर काय होत कारमध्ये काय खाल्लं तुम्ही? ते त्याला हॅम्पर म्हणतात. माणूस जे करतो ते आधुनिक सुखदच त्यासाठीच करत असतो. त्यामुळे पूजा प्रार्थना ही फक्त माध्यम आहे. अल्टिमेटली तुम्हाला त्या सुखाकडेच जायचं आहे. त्यासाठी हे सगळं चाललं आहे. आणि मी फक्त प्रार्थना आणि पूजा नाही तर अभिषेक बरोबरही काम करतो. आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यात असे श्रेयसाचे दीप्ती नाही, पण मधल्या काळामध्ये असं खरंच झालं. सखेगा साजणीच्या निमित्तानं प्रार्थना आणि पूजा बरोबर काम केलं. प्रार्थना बरोबर आता मर्दिनी नावाचा चित्रपट आहे आणि अजून एक चित्रपट लग्न आणि बरंच काही नावाचा आहे, तो पूजा बरोबर आहे. सो छान वाटलं. माझ्या दोघी खूप जवळच्या मैत्रिणी आहेत आणि सुखदा सुद्धा प्रार्थनाला तेव्हापासूनच ओळखते. आज म्हणजे पण सुखदाने दिलेली साडी नेसली मी. आणि भटिंडामध्ये एवढं प्रेम आहे पण बघ. भटिंडामध्ये तर तिची नेसती साडी ऑलमोस्ट हे केली होती. सो इतके जुने संबंध आमचे आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करताना उगीच आपलं आता सहकलाकारांबरोबर जुळून घ्या, मग तो हॅम्पर देतोय की नाही वगैरे असे टेन्शन नसतं. आनंदानं काम करतो त्यांच्याबरोबर. अरे आम्हाला काय सांगायचं तुला माहिती गंमत, सॉरी या निमित्तानं मला असं विचारतील ना, प्रार्थना तर रडली का असेल? हो ना. मी म्हणलं ना ते हुकमी पद्धतीने डोळ्यात पाणी वेळेला ऐकायला तसं. मी आता आठवलं म्हणून सांगतो. मला आठवत मी कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये बोललो असेल की नाही. मी रेडिओमध्ये काम करत असताना जेव्हा मला आता तिथे चला आता इथून बाहेर पडूया, तर खूप तेच करतो मी असं फिलिंग आलं होतं आणि माझ्यातला ऍक्टर असा बाहेर येऊन बघत होता. त्यावेळेला पहिले 1-2 कॉल्स मी त्यातल्या त्यात अप्रोचेबल असलेल्या किंवा कुणाच्या तरी थ्रू ज्याचा नंबर मिळू शकेल, ओळखीचा काहीतरी काढता येईल, तो पहिला फोन मी जितूला घेतला. आणि आय एम शुअर त्याला असे दिवसाला 10,000 कवी, लेखक आणि मी त्याला विचारलं होतं की दादा माझं नाव अमुक अमुक आहे, मी अमुक बोलतो. आणि त्याला आठवत होतं कारण सुखदालाही तो खूप आधीपासून ओळखतो. तर त्याने मला हा बोल मित्रा बोल मित्रा, असं मला इच्छा आहे तर मी कशा पद्धतीने जाऊ. तो बरंच बोलला, त्यातलं फार आता लक्षात नाही. पण त्याचा गोषवाला असा होता की त्याने मला दिलासा दिला खूप. त्यावेळेला असं बरं वाटलं की आपल्याशी कोणीतरी एवढा एस्टॅब्लिश इतका मोठा अभिनेता खूप सहजपणे बोलतोय. तर तोपर्यंत जे आपल्या आवाक्यात नाही असं वाटत होतं ना, ते असं वाटायला लागलं की नाही तुलाही नक्की काहीतरी मिळेल, पण तू संधीची वाट बघ जरा. जसं मला काही कळलं तर मी नक्की सांगेन. तर हा दिलासाही खूप असतो, तो तेव्हापासून तो देतोच. नाही मला काय बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या अनेक लोकांचं ना आता ना तुमच्याबरोबर काम करायचं असं, तर माझ्याबरोबर का काम करायचं आणि तू कोण आहेस मला इंस्टाग्राम तुमच्याबरोबर काम करायचं. मला समजू शकतं स्वप्न आहे सगळं, किंवा सर मला एकदा संधी द्या. कशात संधी द्या म्हणजे कसली संधी पाहिजे तुला? हे तुला लिखाणाची संधी पाहिजे, ऍक्टिंगची पाहिजे. जर का तुम्ही ऍक्टर असाल तर तुम्ही म्हणजे आपण एकेका दिग्दर्शकाला भेटा आणि अनेक गोष्टी. आता तर काय खूपच आता खूप डायरेक्ट तुम्ही त्यांना बदल झालाय. पण माणसं फोन करतात आणि आपण मी चांगलं वागलो याचा मला फार आनंद आहे. मी पण बरे प्रश्न विचारले. हा. त्यामुळे तू कदाचित
तर छान. तर असं आहे. हा तू काय एक मिनिट पेपरमध्ये फोटो येणं पण मोठी हा. गोष्ट आहे. आणि त्या निमित्तानं म्हणजे तेव्हा कुठल्या तरी निमित्तानं येत आहे. तर मला अजून आठवतं काहीतरी छोटा उपक्रम, मग व्हॅलेंटाईन्स डेला कुठल्या तरी फॅन्सला चला आपण मीट अँड ग्रीट करूया, मग मालिकेमधल्या प्रसंगाबद्दलचे किस्से, एखादा खूप प्रसंग खूप प्रयत्न करून शूट केलाय, नाईट शूट करून वगैरे त्याबद्दलचं एक छोटंसं आर्टिकल, हे प्रवीण दादा. आणि आजही पहिलं फोन कधी पण झाला कुठल्याही निमित्तानं, म्हणजे नंतर नंतर तर आता ते संबंध अजून दृढ होत गेले माझे आणि मठाचे. मग ते मठा सन्मान असो किंवा श्रावण क्वीन असो किंवा अजून काय मठा कार्निवल असो, प्रत्येक वेळेला पहिला फोन आम्ही काय करायचंय सांग. आम्ही पण आपल्याकडेच होता ना. आम्ही लोक तर मला नंतर विचारतो आम्हीतलं पैसे देतो. माझे इतके इंटरव्ह्यू आम्ही छापायचा. तुम्ही म्हणलं आम्ही नको रे बंद कर. महाराष्ट्र टाइम्स द बेस्ट थिंग अबाउट महाराष्ट्र टाइम्स इज, जे मला पण पहिल्यापासून जाणवलंय, they always made you feel very special. Absolutely. That is your USP. म्हणजे प्रत्येक कलाकाराला पहिल्यापासून यू मेड देम फील सो स्पेशल. त्यांना तू बॉस सॉलिड आहेस, मस्त आहे, आपण काहीतरी करूया. म्हणूनच ते रिलेशन आज एवढ्या वर्षांचे बरोबर. पण टिकून आहेत आणि वाढत घेतात. हे जे प्रेमसंबंध आहेत ना, हे शूट करतो डिजिटल वाल्यांना पण सांगा. हे पुढे घेऊन जा. नाही मस्करी नाही करत. खरंच असं हे करणार. एक इतकं इंटरडिपेंड, एव्हरी ऍक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. न्यूटन होता तो आपला बाप, तिसरा लॉ आहे त्याचा. एव्हरी ऍक्शन इज इक्वल अपोजिट रिॲक्शन. सो यु नो व्हॉट आय मीन. तर ते लक्षात घ्या. हेच संबंध इथून पुढे. पण या निमित्तानं परत एकदा 3 जुलैला मर्दिनी आपण खूप म्हणजे गप्पा झालं की पण आता? चित्रपट आपल्याला असं वाटतं ना की चांगला चित्रपट आपण पोहोचवा लोकांपर्यंत. नाही, पोहोचणार, आणि तो पोहोचणार. तुमच्या माध्यमातून अजून चांगल्या पद्धतीनं पोहोचेल. त्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू फॉर हॅव्हिंग अस. आणि माझ्यातला आणि थँक्यू. हे पुस्तकं कोणीच देत. आई म्हटलं की प्रेमही असतं, धाकही असतो, आणि निर्माती म्हणून सुद्धा इक्वल दोन्ही गोष्टी आहेत. तर ते सगळं कसं तुम्ही बघितलं? ऍक्च्युली 2 लोक धाकेतच होते, एक आणि दुसरा. पण ऍक्च्युली प्रोडक्शन मध्ये, सॉरी आय गोइंग टू गो लिटल बॅक, पण प्रोडक्शन मध्ये मी आले विथ सुभाष घई सेईन. त्यांनी अनाऊन्स केली होती त्यावेळेला स्टेट अवॉर्ड्सच्या स्टेजवरती त्यांनी अनाउन्समेंट केली होती की मुक्ता आर्ट्स यावर्षी फिल्म प्रोड्यूस करेल, मराठी फिल्म. He walked down the stage. I was waiting to meet him. He said, "Chal, get ready. You have to produce a film." So I laughed. वगैरे तर झालं. Next morning he gave me a call. तू आई नहीं ऑफिस में? म्हटलं क्यों? So he said, "No, I'm serious." When I said that, श्रेयस पण बोलला सर कैसे करेगी? She doesn't know anything. कर लेगी, सीख लेगी. तो जो विश्वास आणि पैसे त्यावेळेला, he did not ask me की I went a little over budget. That was my first film. Sanjay Chowdhury. Shreyas was not there. He was shooting for Sajjanpur, you know. आणि पण त्यांनी एका शब्दाने मला ते बोलले नाही की Vicky, you've gone over budget. You've not done this. You've not बसून पिक्चर बघितला, वाह खर्चा किया है, ये किया है. He only encouraged, you know. फ्रॉम देअर टू जे काही श्रेयस निवडे, ही डिड ओम शांती ओम. सो आम्ही ती प्रोसेस खूप जवळनं त्याच्याबरोबर बघितली, बिकॉज ही इज ऑलवेज मेड मी अ पार्ट ऑफ his professional life has never been a separate life. He's always involved me in that, you know. So हे सगळं बघितलंय, त्याच्यामुळे एक कसं असलं पाहिजे वातावरण हे साधारण कुठेतरी आपल्या अंगवळणी पडतं, म्हणजे मोर दॅन एनिथिंग एल्स. आय हॅव नॉट ट्राय टू डू एनिथिंग डिफरंट, बट आय एम सॉरी, आय लॉस्ट माय ट्रेन ऑफ थॉट. व्हॉट वॉज आय गोइंग टू टेल यू? निर्माती म्हणून सुद्धा आणि आई म्हणून सुद्धा, कारण निर्माती म्हणून पण प्रेम आणि धाक असतोच, आणि इक्वली आई म्हणून सुद्धा दोन्ही भावना असतात. So me, I have we've received a lot of love from everyone, you know, all these years. ज्या कुठल्या प्रोडक्शन्स मध्ये काम केलंय, श्रेयस हॅज रिसीव्ड अ लॉट ऑफ लव्ह. कॉन्सिक्वेंटली बिकॉज ही इज, यु नो, द वे ही इज, इट्स स्पिल्ड ओव्हर टू मी. त्याच्यामुळे वीव ट्राईड आर, I don't know, not tried our best, but this is the way we've become, I think, now, you know. आणि धाक फक्त लाईक आय सेड की ह्याच्यावर आणि त्याच्यावर असायचा. तो आत्ताही मला बोलला, काय सारखी तू मला दम देते, एवढीशी आहेस म्हणे तू, आणि मला सारखी दम देते. नाही, पण तिने मला, मी ना साधी गोष्ट आहे. आता हे शूज होते कुठले तरी तिचे, म्हटलं दीप्ती मस्त शूज आहेत ग. आणि दुसऱ्या दिवशी एक जण आला माझ्याकडे, एक जण, तो म्हणला तुमचा पायाचा नंबर काय? म्हटलं 6. 6 आहे. म्हटलं 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 6 आहे. म्ह
म्हणलं पण मला तर आहेत चपला, नाही नंबर काय म्हणलं 9 आणि शूज आलेले होते. हॅम्पर होतं ते. हा ते हॅम्पर होतं. हॅम्पर हॅम्पर होतं ते गिफ्ट हॅम्पर. पण ते वेगळं होतं. हा मला जर का तुमची टीम खरंच चांगली असेल, मेहनत करणारी असेल, तर तुमचं ॲज प्रोड्युसर्स प्रेझेंटर्स तुमचं काम खूप कमी होऊन जातं. आणि मला असं वाटतं प्रत्येकाला माहिती असतं त्यांना काय करायचं आहे, ते काय करताय. डिरेक्टरला माहिती आहे, ॲक्टर्सना माहिती आहे. उगाच फार लुडबुड करायची गरज नसते. वी जस्ट हॅव टू अरेंज दोज थिंग्स फॉर देम अँड गिव्ह इट टू देम की बाबा हे असं असं आहे. बाकी मला वाटतं त्यांचं ते करतात. तो सपोर्ट फक्त की काही लागलं तर आम्ही आहोत, एवढा सपोर्ट फक्त तो माहिती असणं त्यांना आणि देणं एवढंच खरं तर. प्रार्थना आणि श्रेयस हॅव वर्क टुगेदर, यु नो. सो त्या ह्याच्यातनं पण शी इज अ नो हॅसल पर्सन, यु नो. काही द होल सेटअप. अभिजित, इट वॉज द फर्स्ट टाइम ॲक्च्युली जेव्हा श्रेयस नरेशन झालं आणि त्या रोलसाठी मला त्याने विचारलं तुला अभिजित कसा वाटतो, तर म्हटलं अभिजित खूप अभिजित फांकेकर. सो ओ वाव, यु नो, दॅट वुड बी रिअली नाईस. सो आणि वेन दीज पीपल स्टार्टेड वर्किंग टुगेदर, अजय अगेन, these three have worked together. So I knew sort of, you know, की कसं interactions continuous फोनवर चालायची, मी ऐकत असायची. So I knew how these three would gel. अभिजित was a new person in the whole thing. पण ती भट्टी इतकी छान जमली from day one itself. Like he said, की there were times when we felt की अजून 2 दिवस शूटिंग चाललं असतं, you know, little more would have been nicer. तू बजेट दिलं असतं चाललं म्हणजे थोडक्यात दीप्ती मॅम ह्या खऱ्या मर्दिनी, की जिथे जिथे मर्दिनीने जे जे रंग दिसायला पाहिजे, आमच्याकडे प्रेमाने, तुमच्याकडे चिडून, दीप्ती मॅम, हा, तर तसे मर्दिनीचे सगळे कान असायचे आमच्यावरती. नाही, आणि करेक्ट प्रोड्युसर कसा असावा, तर त्या सेटवर त्यांची मुलगी त्यांच्या मांडीवर असायची, त्याला बरोबर असायच्या, त्या कुत्रा असायचा, तर कुत्र्यापासून ते कुत्र्यासारखं काम करणाऱ्या अभिनेते सगळ्यांनी खाल्लंय की नाही याच्याकडे त्यांचं बरोबर लक्ष असायचं. सगळ्यांनी तुने खाला काय, तुने, अरे त्याला ते हे दे, अरे तू जेवलास त्याची तू पासून सगळ्यांकडे त्यांचं बरोबर. आणि आणखी गोष्ट काय ना, आम्ही जे खात होतो तेच आमचे निर्माते खात होतो. मला वाटलं कुत्र्याबद्दलच नाही आम्ही जे खात होतो. करेक्ट. आणि सुविहितपणे झालं शूटिंग. शेवटच्या दिवशी मात्र शूटिंगच्या म्हणजे एकतर वेळ अपुरा होता, त्यामुळे आणि वेळ चालला होता, तर त्यामुळे थोडंसं आमचं थोडी चिडचिड चालली होती. अरे आणि माझ्यामध्ये एक असिस्टंट डिरेक्टर, जे की काम ह्याने मला लावून दिलं होतं श्रेयसने, सतीश राजवाडेकडे, तेव्हा असिस्टंट म्हणून हाच घेऊन गेला होता. माझ्यात तो असिस्टंट जो त्या दिवशी बसला होता आजपर्यंत, अरे अरे आग, अरे आग विजेल आता, अरे दिवस सूर्य उजाडेल वगैरे, दिवस उजाडेल वगैरे. नाही, शांततेत ते जसं जे हवं होतं ते अजयजींनी आमच्याकडनं काढून घेतलं, काम काढून घेतलं. आणि मला असं वाटतं की या निमित्ताने एक व्यावसायिक चित्रपट, व्यावसायिक आम्ही जे म्हणतोय ते म्हणजे काय, तर उत्सुकता, उत्कंठा आणि थरा हा एकाच वेळेला मनोरंजनाच्या माध्यमातून जेव्हा तुम्हाला मिळतो तेव्हा काय तयार होतं, तर ते मर्दिनी तयार होतं. तर ते 3 जुलैला जोरदार आमच्या दीप्तीताई म्हणजे पण शिवताकडे अगदी आय एम वॉट आय एम बिकॉज ऑफ हर. म्हणजे ते मी आता वेन आय एम रेझिंग माय डॉटर, त्यावेळेला मला असं वाटतं हे नाही करायचं, ते नाही करायचं, बट यु नो वाईल ग्रोईंग अप मला असं वाटत नाही आय डिड डू दिस राईट, यु नो. पण इव्हेंच्युअली यू एंड अप डुईंग दोज सेम थिंग्स बिकॉज आय थिंक द क्रक्स remains and that is the safety and the best for your child, right? So I think I am what I am because of her. मी असं म्हणेन की माझ्या आयुष्यात 2 आया आहेत. एक आई जिने मला जन्म दिला आणि दुसरी आई जिने मला परत 2-2.5 वर्षापूर्वी जन्म दिला. सो आय थिंक आय एम रिअली ब्लेस्ड इन दॅट सेन्स की आणि खूप शिकलो आहे मी या दोघींकडनं एकंदरीतच. सो आय थिंक एव्हरी वन ऑफ अस आपण जे काय असतो ते त्यात आईचा खूप मोठा वाटा असतो.
असतो आणि 2 आयांचा वाटा असेल तर सोन्याचं सुहाग. माझं तर म्हणजे तर मी खूप द्वाड होतो लहानपणापासून. होतो म्हणजे? आहे, तर आईमुळेच म्हणजे अभ्यास न करण्यापासून सगळं त्यावेळेस जे होतं, तर मी खूप मार खाल्लेला आहे. खूपच म्हणजे अभ्यास म्हणजे जर आई नसती तर मी खूप वाया गेलो असतो. म्हणजे वेगळ्याच एका कुठल्या तरी क्षेत्रामध्ये मी काहीतरी भलतंच करत असतो. तर आईनी जे काही घडवलंय त्यावेळेस असं वाटायचं की खूपच त्रास आहे हा आईचा, खूप त्रास आहे, मला हे नाही करायचं तरी माझ्या डोक्यावर बसले. पण तसं नाहीये. आईनी ते केलं ते आता मला जाणवतं ते किती गरजेचं आहे आणि किती नाही. ते जे काय आहे ते आईमुळे आहे. त्यामुळे आणि मग तेव्हा आया मदर हो. की तू आई होशील ना तेव्हा तुला हो, कळेल. तेव्हा कळेल. आणि त्याचा काही कॉन्टेक्स्टच नव्हता म्हणजे त्यावेळेला. बट टुडे every word, every sentence, every behavior comes back with a double force, you know. She was right. she was right. लहानपणापासून म्हणजे ऑफकोर्स सगळ्या गोष्टी आईकडनं शिकले आणि आपल्याला आईसारखंच व्हायचं असतं. मला माझ्या आईसारखंच व्हायचं होतं आणि तसंच व्हायचा प्रयत्न केला. पण आत्ता जसं आपण म्हणतो ना की जसं मॅम म्हणाले आई असं म्हणायची लहानपणी की तू आई झाली की तुला कळेल आई काय असते. पण मी खऱ्या आयुष्यात अजून आई झाली नाही. पण 6 महिन्याआधी जेव्हा माझे बाबा वारले त्यानंतर खरंच माझ्या कारण आई बाबांचं बॉन्डिंग खूप जास्त होतं आणि ते खूपच दोघं कनेक्टेड होते आणि अचानक आई एकटी पडली. त्यामुळे ती थोडीशी लहान बाळासारखी वागायला लागली. सो आता मी माझ्या आईची आई झाली आणि ते मला इतकं सारखं जाणवत आहे ना. सो मला असं वाटतं की जे म्हणजे आधी रोड क्रॉस ती मला करवायची माझा हात पकडून. आता असं होतं की आई थांब माझा हात पकड मी तुला रोड क्रॉस करते. सो आय हॅव बिकम अ मदर नाव. सो दिस इज द होल सर्कल. रडतीये मी. आईबद्दल बोलायचं माझी भाषा, माझं शरीर, माझं मन, माझं व्यक्तिमत्व मला आजही घडवणारी, माझ्याशी खूप खूप भांडणारी, माझ्यावर या जगात सगळ्यात जास्त प्रेम करणारी आणि सगळं तिने शिकवलं जे जे चांगलं आहे पर्सनॅलिटी. आणि आजही पांघरूण नीट आहे की नाही हे बघते ती. आजही ती ते सगळं देते. पण एक चांगलं आहे की ती स्वतंत्रपणे स्वतः आता मस्त जगते. म्हणजे माझ्यासोबत राहते, मी तिच्यासोबत राहतो. पण आई मस्त आहे, छान आहे, कडक आहे, मस्त आहे माझी आई. माझ्या आईचं साधेपणा म्हणजे साधेपणा प्रो मॅक्स. मी बालवाडीत असताना असं व्हायचं की आई शाळेत सोडायला मला यायची आणि मला एकदा आतमध्ये सोडल्यानंतर मी खूप रडायचो. मला शाळेत जायचं नसायचं की आई तू नको सोडून जाऊस. तर ती म्हणे मी इथेच आहे, मी इथेच थांबते, तू जा मस्त मजा कर, छान तुझे मित्र मैत्रिणी भेटतील सगळे आणि मग नंतर ये, मी इथेच थांबेन. तर आता त्या वयात काही कळत नव्हतं पण आई मला सोडायची. मी एकदा आत गेल्याची खात्री केल्यानंतर घरी जायची. घरचं सगळं स्वयंपाक भांडी काय जी काही कामं असतील ती सगळं करून सेम साडी नेसून परत यायची मला घ्यायला. आणि मला असं वाटायचं की अरे आई तर दिवसभर थांबली होती इथे. तर मी तिला विचारायचो तुला घाम कसा नाही आला, एवढी तू उन्हात होती वगैरे. काही कळायचं नाही. आई काय नाही मी थांबले होते सावलीत, आता तू येणार म्हटलं मग एकदम परत तयार झाली, फ्रेश वाटते मला वगैरे. आणि मी त्याच समजुतीमध्ये छान आनंदात तिचा हात धरून घरी जायचो. तर 1-2 मित्रांना मी सांगायचं पण की माझी आई दिवसभर थांबते बाहेर कारण त्यांचे पालक जाऊन येऊन करतात वगैरे. तर मला कळायचं नाही. तर तेव्हाची ती भावना आजही आहे. आता 2 वेगळ्या शहरांमध्ये राहतो. नाशिकला अगदीच गणपती दिवाळीपुरतं किंवा फार कमी वेळापुरतं जाणं येणं होतं पण तरी त्याची तक्रार नसते. कधीतरी एकदा थोडं येत जा रे जास्त. याच्या पलीकडे कधी तिच्याकडून असा सूर कधीच निघत नाही की तुम्ही येतच नाही, मला भेटतच नाही वगैरे. तर फार कमी वेळेला तिला मी तक्रारी करताना ऐकलंय. इनफॅक्ट माझे बाबा फार बोलत नाहीत. त्यांना असं वाटत असतं की आम्ही जास्त भेटावं. मग आई कधीतरी चहा पिता पिता सहज गप्पा मारता मारता मध्ये बघ तुझा काय कार्यक्रम बघत होते, अचानक त्यांच्या डोळ्यात पाणी आला आणि मग मला परत ते लागतं. तर माझी आई म्हणजे अशी साधेपणा प्रो मॅक्स आहे. आणि तिच्याबद्दल अजून काही सांगण्यापेक्षा मला ते फिलिंग अजूनही आहे की ती शाळेच्या बाहेर माझ्या आहे अजूनही पूर्ण वेळ. त्यामुळे मी कधी
गेलो की ती असणारच आहे तिथे त्याच साडीमध्ये. आणि आई ही व्यक्ती नाही आहे नुसती. हा, आई ही व्यक्ती नाही, आई ही वृत्ती आहे. ती काय आमच्या आईच्या वयाची आहे का ती नाही, तिच्याकडे वृत्ती आहे ती वृत्ती असली ना तर कोणीही आई होऊ शकतं. पुरुष सुद्धा आई असतो. ती वृत्ती आहे. त्यामुळे जिथे जिथे ममत्व आहे तिथे तिथे आई आहे. जिथे जिथे सृजन आहे, निर्माण करण्याची क्षमता आहे, तिथे तिथे आई आहे. जिथे जिथे भाषा आहे तिथे तिथे आई आहे. आई सगळीकडे चराचरात व्यापून आहे. आई ही वृत्ती.